चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन समजलं जातं आणि आता पावसाळ्याला सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तर पर्यटकांची गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते आणि संपूर्ण चिखलदरा जे आहे सध्या आता संपूर्ण धुक्याच्या चादरीत न्याहून निघाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आपण सध्या चिखलदऱ्याच्या वनविभाग विश्रामगृह या परिसरामध्ये आहोत। जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत पर्यटकांची गर्दी होतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर संपूर्ण धुक्याच्या चादरी या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक दाखल होतात। दरवर्षीप्रमाणे जे आहेत लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात आणि आता पावसाळ्याला सुरुवात होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सुद्धा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सध्या आता वन वे मार्ग सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजेच येण्याकडला मार्ग आणि इथून परत जाण्याचा मार्ग जो आहे तो दुसरा ठेवण्यात आलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी वाहनांना जाण्याकरिता सुद्धा लाईटांचा वापर करावा लागतोय। आता सध्या जर बघितलं तर दिवसा 11 सध्या वाजतंय दिवसाचे आणि या ठिकाणी जर बघितलं तर धुक्यांमुळे जे आहे संपूर्ण जे आहे तर वाहन चालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासनाच्या वतीने संपूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। तर रविवार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते आणि या ठिकाणी जे आहे तर संपूर्ण सध्याचं वातावरण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात थंडगार वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि चिखलदरा म्हटलं म्हणजे विदर्भाचं काश्मीरसुद्धा या चिखलदराला ओळख आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पावसाळ्याला सुरुवात होताच पर्यटकांची गर्दी वाढतानाचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी येताना मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगावी। वाहन चालविताना विशेष या ठिकाणी सुद्धा सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि आता येत्या काही दिवसात आणखी गर्दी चिखलदऱ्यामध्ये वाढतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंदाचं वातावरण नागरिकांमध्ये पाहण्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहेत। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित कळे, पाहत राहा LS मराठी, अमरावती। बरोबर आहे। आपण चिखलदरामध्ये आला, कसं इथलं वातावरण आहे, काय वाटतं पर्यटनाच्या हिशोबाने? पर्यटनाच्या हिशोबानं जर बघितलं तर आता मी ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरतो, पण जे विदर्भात आहे ना म्हणजे गरमीनंतरची थंडी जी म्हणतो आपण, ते खरोखर नंदनवन म्हटलं जाते याला। आणि खरोखर मी हेच सांगेल की इथे येऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा। बघा तुम्ही वातावरण बघा कसं, आता तर मला असं वाटतं की ढगात मी आहे। आता मी येताना एक गाणं म्हटलेलं की बादल पे पाव आहे, त्या टाईपमध्ये इथलं वातावरण जरा चांगलं वाटतंय। ही जी आर्द्रता आहे हवीशी वाटणारी आहे आणि बाकी तर आहेच, पण हे खूप वेगळं एक रोमॅन्टिक हिल स्टेशन म्हटलं तरी चालेल। केसावून जाऊ नका, पण मी रोमॅन्टिक आहे। पर्यटनाच्या दृष्टीने काय व्यवस्था शासनाने आणखी करायला पाहिजे, कसं बघताय? जवळपास तर रोड वगैरे तर खूप चांगले झालेले आहेत, तरी थोडा ब्रॉड असला रोड तर थोडं, मी एक ड्रायव्हिंगच्या हिशोबाने म्हणतोय, पण थोडा ब्रॉड असला रोड तर आणखीनच मजा येईल। इतर पर्यटकांना नेमकं काय संदेश देतात? कारण की अनेक पर्यटनच्या ठिकाणी अनेक अशा घटना देखील अशा होतात। अशा वेळी जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना एक नेमकं काय संदेश देतात? नाही, हां, सेफ राहा, कारण आनंद घ्या निसर्गाचा। सेफ राहूनच तुम्ही आनंद घेऊ शकता। नाहीतर काय होतं की सेल्फी घ्यायच्या नादात तुम्ही काही अभद्र व्यवहार करता, कोणाशी अभद्र वागता, तर हे वागू नका, हे चुकीचं आहे। पर्यटन सगळ्यांसाठी, सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा। जो आज मौसम है वो भी मेरे दोस्तों के साथ इतना शानदार लग रहा है। यहाँ पीछे अपन देख सकते हैं कि बढ़िया बादल बादल आए हुए हैं, मस्त रोड भी बहुत अच्छी हो चुकी है अभी, तो फिर चलने में बहुत मज़ा आता है। और बादलों के बीच में घिरी हुई इस वादियों के अंदर जो हमें महसूस हो रहा है वो तो बेस्ट है। मैं वैसे तो राजस्थान का हूँ, मगर सिर्फ इस ब्यूटी को देखने में इतना दूर आया। चिखलदरा पहली बार आए? नहीं, मैं आ चुका हूँ 4-5 बार। कैसा लगता है आपको यहाँ? बहुत बहुत शानदार, ये तो बेस्ट जगह है। विदर्भ का काश्मीर भी चिखलदरा को कहा जाता है, क्या लगता है कश्मीर का फीलिंग आपको यहाँ? आज तो आ रहा है, आज जो मौसम है वो तो आ रहा है। और मेरे को वो भी देखना है यहाँ पे अपने कॉफ़ी प्लांटेशन जो पूरे महाराष्ट्र में सिर्फ एक ही जगह होती है, चिखलदरा में, वो भी देखना है। बट बढ़िया है अभी तो। धन्यवाद।